प्रतापनाथ मित्र कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदू मदन फडणवीस, आपल्या या ब्राह्मण सेवेचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष संदीप कुलकर्णी, इतर सर्व मान्यवर, या सर्वांसाठी स्वागत करतो. मागच्या वर्षी आपण एक कार्यक्रम घेतला होता या स्वरूपाचा दत्त मंदिरामध्ये, आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण बरंच काही ठरवलं होतं, हे करू ते करू. जे केलं नाही त्याबद्दल इतका विशद नाहीयेत आपण, पण जे केलंय जे झालंय ते काही कमी नाहीये. तर आपली संख्या जर पारायण स्वरूपाचं पाहिली तर निश्चितच आपण एकत्र आहोत, एका विचाराने इथं आहोत. आणि आज त्याच्यामध्ये अजून आपण ऍडव्हान्स सर्व्हिस केल्यासारखे की आज आपल्याला अत्यंत सुंदर चांगले वयोवृद्ध तपस्वी असे वक्ते आपल्याला मिळाले. खरं म्हणजे पाहुण्यांचा परिचय करून देताना हातामध्ये कागद नाही पाहिजे बळेसर, परंतु नाईलाज आहे की मी अचानक आलो, त्याच्यामुळं ही मदत तुमची घ्यावी लागली मला. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये आज जे आपल्याला वक्ते लाभलेले आहेत ते अर्थात व्यासंगी प्राचार्य डॉक्टर अनिलजी सहस्रबुद्धे साहेब हे आहेत, जे सारडा कॉलेज अहिल्यानगर येथे प्राचार्य होते. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्रीगोंदा ही संतांची भूमी आहे. अनेक प्रकारचे संत इथं झाले. ज्या मंदिरामध्ये आपण बसलो आहे ते पांडुरंगाचं मंदिर आहे, ते अत्यंत प्राचीन आहे. आणि या सगळ्या आध्यात्मिक विचारांमध्ये जे वक्ते आपल्याला लाभले ते पण संत साहित्याचे आणि लोक साहित्याचे थोर अभ्यासक असावेत, म्हणजे हा निश्चितच दुर्दर्शन करायोग्य असं मला वाटतं. या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत 55 ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. श्री संत शेख मोहम्मद महाराजांचं चरित्राचं लेखन आणि अन्य ग्रंथांचं संपादन सुद्धा सरांनी केलेलं आहे. श्रीगोंदा म्हणजे पूर्वीचं पांडुरंग क्षेत्र, या अध्यात्म क्षेत्रातील शोध पांडुरंगाचा हा ग्रंथ, त्याची निर्मिती सुद्धा सरांनी केलेली आहे. थोडक्यात श्रीगोंद्याच्या आध्यात्मिक वातावरणाभोवती अर्थात जेवढं काही लेखन झालं ते सरांच्या हाताने भगवंताने करून घेतलं असं मला वाटतं. या ठिकाणी अगस्त्य ही महत्वपूर्ण कादंबरी लेखन आणि गेल्या 2 वर्षांपासून अहिल्यानगर येथे ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गाचं आयोजन करून ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण त्यांनी केलेला आहे. आणि थोड्या दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पंतप्रधान यांच्या हस्ते त्या ग्रंथाचं प्रकाशन होणार असल्याचे यामध्ये मला माहिती देण्यात आलेली आहे. निश्चितच भूषणावर आणि चांगली अध्यात्मातली तर आहेच, आणि शिवाय राजकीय पटलावर पण आपला माणूस प्रकाशमान होतो, ही आनंदाची गोष्ट आहे. ब्राह्मण सभेच्या विनंतीला मान देऊन सर आज तुम्ही आमच्याकडे आलात. अर्थातच परशुराम जयंतीचा हा कार्यक्रम आहे. आतापर्यंत आम्हाला याच्यापूर्वी पण वक्ते लाभले होते, बडे सर सुद्धा एकदा आले होते, त्यांनी पण त्यांचे विचार व्यक्त केले होते. आपण काही मर्यादित विचार नाही ठेवला की ब्राह्मण म्हणजे फक्त विचाराने म्हणजे जातीचा ब्राह्मण पाहिजे. विचाराने असा असलेल्या सगळ्यांना आपण एकत्र दरवर्षीच करत आलेलो आहे. आणि संदीप कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सगळे आमचे जाणते युवक, नंतर आमच्यासारखे काय मिडल एज काय असतील, आमच्यापेक्षा मोठे असतील, सर्व, आज कोणाला वृद्ध वगैरे म्हणत नाही मी, तर अशा सगळ्यांनी या कार्यक्रमाला नेहमी साथ दिलेली आहे. आणि यामध्ये परशुराम जयंतीच्या निमित्ताने आपण आपले विचार प्रकट करावेत ते ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत. सरांबरोबरच त्यांच्या अर्धांगिनी सौ उषाताई सहस्रबुद्धे त्याही आलेले आहेत.